काहीच नाही. कुठं आहे हवा? रिया बाबाच्या मांडीवर. मंदिर आहे बीदरचं नाही पप्पा. मंदिर पण ते आहे. बघा मातंग. आता आपल्याला तिथं जाऊ ते शकतो. मोठं मातंग ऋषीचं आहे का? हा ते आहे. आणि तिथून कसं जावं त्याला? रस्ता आहे होय. चढत चढायचं. हे बघ किती अंधारात दगड मोठे चालत मोठे आहेत आहे. बाबा. हे बघ हे. किती छान आहे ते बघायला. किती छान तिथं असेल. नरसिंहा. हा. हा. सगळीकडे मंदिर 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 मंदिर. नाही पण ते दगडाचं किती. हे बघ हे दगडाची. मम्मी हा हे आहे लेफ्ट साइडला कृष्ण टेम्पल. हा इकडं हे हा. आणि इथं समोर आहे मेन मार्केट. इथं डायमंड विकतो ते. होय. ते अपोजिट आहे ना इथं. हा. इथं डायमंड विकतो ते खुले आम. ते दगड किती हा. ढिगोच्या ढिगो दगडाचे हे. पप्पा इथं चालतो की आपण हे कृष्ण मार्केट आहे. कशाने आलतो पप्पा आपण गाडी ना डायमंड ते दगडावर कसं आहे बस ना आलतो काय की लोकल ते सगळं पहाडवर आहे. आता आपण कुण्या मार्गाने चालू कुणीकडे चालवतो आपण? आता आपण मार्केट मध्ये हे हम्पी मध्ये चाललो. हम्पी मध्ये ना? आलो ना हम्पी मध्ये चाललो. आलो आपण ही हम्पीच आहे का? हा, हम्पीच आहे. चालू झालं. बघा हे हम्पी मध्ये असे दगडाचे मोठे मोठे ढिग आहेत. बघा हे प्राचीन काळी झालेले. आपण तिथं होतो तसं आतो खाली चला तिकडे दगडा हे बघा हे आली हम्पी. रू ना लास्ट टाइम गणपती नोटीस झालं. गणपती बाप्पा इल्ला आहे. गणपतीने नोडील हिंग तोरसाची मध्ये हे बघा हे मोठ्या मोठ्या दगडाच्या असं बघत बघत त्या ढिगारे. खाली गेलतो त्या मंदिरात गेलो. मंदिरात ते गेलतो विरूपाक्ष टेम्पल. एलिफंट होतं. तोकड बघतो तुम्ही बघता ना एलिफंट होता का? हा? ते एलिफंट बघा होतं? दगड. हाती होता का? हा, तिच्या वेळेस नव्हता. नव्हता आता आहे बघा. आता आहे लक्ष्मी नाव आहे त्याचं. हो तिचं सॉरी तिचं हातीच्या जवळ जायचं नाही त्याने ते काय काही कामाचं नाही ते त्यांना ट्रेनिंग 10 रुपये दिल्यावर आशीर्वाद देते. काही नको असं आहे. जायचं नाही पुढं. हा. हात पण लावले पुढं करून. आता पाणी जवळ बसलं. टेम्पल मध्ये वीकेंड आहे ना. जेवायचं मग नंतर टेम्पल. नाही ते जेवण किती जेवायचं वीकेंड आहे बघ. हे वीकेंड लोक आहे हम्पी. पार्किंग सगळं पार्किंग. बघा ही गर्दी गाड्यांची. सोन्याचा व्यापार हो ती हो लाईन ठेवते. हो आपण तसंच जाऊन तिकडे गेलो. हा इथं खायचं. तेव्हा खुल्लच होते आपण हो एवढं नव्हते कसं आहे वीकेंड मध्ये पुरा लोक येतात ना. आता मी मंडे ट्यूजडे आलो तर खाली भेट. हे कुठं हे असलं याच्यात ते व्हाईट कलरचं सर्व दिसलं. ही बघा दगडाचे बघा ढिगारे किती मोठे मोठे आहेत. आणि हेच वैशिष्ट्य आहे दादा तू वेगवेगळं पाहण्यासाठी मिळतं इथं हम्पीला. मंदिर हो. आदू हा आदूला हो भाई. लावत वायर. हे शॉर्टकट हा इदू आदू इदू हे सगळे दगड आहेत मोठे मोठे. हे एखाद्या यंत्राला सुद्धा उचलणार नाहीत. हो मग वापस चालायचं करू नकोस ऑफरोडिंग. धडून चल जायचं करू नको वापस नाही गाडीत फिरायला होणार. मार्केटला व्यापारीला बसत मंदिर आहेत. हे बघा. अर्ध्यातून आलतो आज मागे इथं काय? ती लय चढायला वर हे वाटत होतं म्हणून गेलो नाही. हे बघा हे महत्वाचं ठिकाण आहेत हम्पीला बघण्यासारखे. हे रस्ता आणि म्हणून हम्पीला येऊन एक वेळेस हे महत्वाचे म्हणजे करूनच्या पहिले ठिकाणं बघावीत. सोन्याचा दिवसा आहे मार्केट आहे. मार्केट होत हा रुबी ती महाग जाते आणि कुठं पण. जायचं आपल्याला इकडून वापस अजून ते बघायला. पार्किंग करावं. हे बघा हे पहिल्याच्या काळामधले सोन्या चांदीचे व्यापारी जे होते ते ह्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी इथं बसत होते. आणि आज तागायत हे आजपर्यंत म्हणजे ही सांभाळून ठेवलेलं आहे. हे बघा आणि हे असे महत्त्वाचे ठिकाणं बघण्यासाठी हम्पीला येणं गरजेचं आहे. आपल्याला इतिहास माहीत होतो. हे बघा हे पूर्ण इतिहास काळामध्ये घडलेला आहे. आम्ही सध्या आहोत हम्पीमध्ये आणि ती आहे हम्पी म्हणायचं आहे म्हणजे हॉस्पिटलपासून जवळच अंतरावर आहे. आणि मी जिथं उभी आहे ही पूर्वीच्या काळामध्ये
सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची बैठक होती इथं या ठिकाणी. आणि इथं सोन्या चांदीचा बाजार भरत होता. तर बघा माझं भाग्य किती थोर आहे, मी किती मोठ्या नशिबाची आहे. मला हा एरिया पाहायला मिळाला आहे. आणि विशेष म्हणजे मी ह्या ठिकाणी आत्ताच बसून आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणं केलेली आहेत. आणि आता आम्ही पुढील जे जे प्रेक्षणीय स्थळं आहे, जे ठिकाण आहे ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत. हे बघा दोन्ही तर्फा ही असे बांधकामं केलेले आहेत. आणि दोन्ही तर्फा असे सोन्या चांदीचे व्यापारी इथं व्यापार करत होते, इथं बाजार भरत होता. हे बघा. आणि खरंच मी भाग्यवान समजते माझ्या स्वतःला की मला हे बघण्याचं भाग्य लाभलेलं आहे. कारण हे कुठं गाव आहे ह्याचं नावसुद्धा मला कधी माहिती नव्हतं. परंतु माझी मुलगी इकडं हॉस्पिटलला राहायला असल्यामुळे, त्यांची बदली इकडं झाल्यामुळे मुलीच्या नादानं मला इकडं येता आलं. आणि सगळं हे मुलगी माझी मला दाखवत आहे. हे बघा, हे बघा इकडं सगळे हे मोठे मोठे जी डोंगरासारखे दगडाचे ढिग आहेत ना, तर पूर्वीच्या काळी झालेली ज्वालामुखीचा परिणाम आहे. असे इतके पर्यटक येतात की खूप लांबून लांबून पर्यटक इथं येत आहेत. ते बघा, गाड्या थांबायला सुद्धा जागा नाही, एवढी इथं गर्दी असते. खूप छान असं वातावरण इकडचं आहे. आणि खूप बांधकामं तर ही पूर्वीच्या काळात केली, पूर्ण प्युअर दगडाचे आहे. आता बघायला गेलं तर पहिले कारागीर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा किती सुंदर दृश्य आहे. हे पूर्वीच्या काळी रामराज्य ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस हे सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यासाठी हे असं बांधकाम करून इथंच तो व्यापार चालायचा. आणि इथेच बांधकाम करून हे बाजारपेठ भरवली जायची. आणि हे बघा, हे मोठमोठे ज्वालामुखी होऊन डोंगराची ह्याची दगडाची ढीग पडलेली आहे. आणि हे माझं बघण्याचं खूप मला भाग्य लाभलेलं आहे. आता आम्ही पुढे जे जे काही बघण्यासारखं आहे ते बघायला आम्ही पुढे निघालो. चला. हो या. हे बघा, हे मोठे मोठे दगडाचे ढीग बघा. पूर्ण इकडचं रस्ते पूर्ण सगळे दगडी आहेत. हे बघा काय बाई, किती दगड ग हे. माय 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 बघा, हे मला दगडाशिवाय काहीच दिसणार नाही. याला म्हणतात किस्किंदा. आणि ते किस्किंदा या ठिकाणीच आम्ही बघण्यासाठी चाललोत. हो हां, काय ह्या दोघी मुली आहेत माझ्या पुढे चालल्यात. नातू पंतू, पंतू नाही तर नातू आहेत. हा, तिकडे तेव्हा का पुढे आमचे मालक आहेत, तेव्हा का हे जावाई आहेत. हे बघा, बघा हे. आ हे बघा, हे दगड. हे बघा, हे हा किस्किंदाचा एरिया आहे. काहीच नाहीये. हे बघा, पूर्ण दगडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत. हे बघा, इकडं पाणी, एवढ्या खडकामध्ये सुद्धा किती सुंदर पाणी आहे. बघा बघा, ही दगड केवढा मोठा दगड आहे, डोंगरासारखा बघा.
हे बघा खरंच हे पर्यटक स्थळ इतकं सुंदर आहे, याला म्हणावं पर्यटक स्थळ. बघा नक्षीकाम दाखवा. हाताने केलेलं मम्मा हे घेतेस का? येताना बघा हे इकडं शॉपिंग करायला. हे बघा हे. इथे नक्षीकाम केलेलं आहे बघा, हाताने केलेलं आहे सगळं. हे बघा इथं बघा, बघा हम्पी. फिरत नाही. बघा हे मूर्ती पूर्ण हाताने घडवलेलं आहे. मम्मा तांदूळ टाकायचं बघा मम्मी हे दिवे किती सुंदर आहेत. हे बघा. हा खलबत्ता हो चटणी. खूप सुंदर आहे नक्षीकाम. चल चल चाललं. चटणी कुटायचं नाही, पोळी बनायचं. हे बघा पोळी इथून बनायचं तिथून गोल असते. तसं पण बनवू शकतो. बघा आम्ही हे इथं चढायला थोडस अवघड आहे. मम्मीला एकटं करायला थांबते हळूहळू न्यावं लागते. हा कसं मम्मी हम्म. लोक घरात बसून बसून कंटाळलेले असते तर चप्पल काढून जरा लय बरं वाटले. तेच म्हणलं. पोळायले ग, नाही काही करू द्या त्या इकडून इकडून पोळायले म्हणलं तर कोण असू द्या होय. लय बरं वाटले. पप्पा बघा पूर्ण दगडामध्ये ही पाणी किती मस्त जुळजुळ जुळजुळ वाहते बघा. बघा हे पाहण्यासाठी जरूर या जे जे व्हिडिओ बघणार आहे ते. मम्मी व्हिडिओ करते. मम्मी ते बघा किती ग्रीन. घेतले सगळं. इकडे या आता. या कम. जे जे लोक माझा व्हिडिओ बघतील त्यांनी आवर्जून यायचं हे दृश्य पाहण्यासाठी. चल मम्मीच्या पाठीमागे चल मम्मीच्या पाठीमागे आहे रे. मम्मी मम्मी व्हिडिओ कुठे कोण करायले? हा? पुढेच आहे आपण हे पुढे. हा चला पुढे. काय करायचं? राहू दे, दिसतो तरी आपण कुठे. आपण असं करायचं फिरायचं. चला माझे गुडघे दुखतात म्हणजे पुढे हो का 2 बॉडी गार्ड आहेत पण माझ्या पुढे चालायले. चार बॉडी काढायचे तुझे. पण एक बी कामाचा नाही. एक बॉडी गार्ड सगळ्याच्या पुढे. एक बॉडी सगळ्यात पुढे, एक बॉडी बायकोची पर्स घेऊन आहे. खाली बघून उतरा. मम्मी थांब 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 थांब. असं या ती मस्त आहे. थांब येते ग. माझ्या इथं पकडा तुम्ही. आता ह्याला बोललेलं कळत नाही काय बोला. बोला मराठी कळते का कन्नड कळते? हे बायका बघा इथं एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काही घेऊन बसलेले आहेत. आलेले पर्यटक हे थोडं थोडं घेऊन मजेनं खात आहेत. मोठे मोठे जे दिसतात तुम्हाला ते दगडच आहेत. बघा ही माझ्या मुलीची आणि जावयाची कृपा आहे हे सर्व दाखवण्याची. हा किष्किंधाचा एरिया आहे. किष्किंधा बघा. ते अंजना कोणती हनुमानाचं जन्मस्थान आहे ते मंदिर दिसायला. ते बघा ते खूप दूरवर दिसतंय बघा. क्लोज घ्या. तिकडे काही घेऊन जाणार नाही. नाही नाही क्लोज घेतल्यावर बारीक दिसते ना. ते अंजनाचं मंदिर आहे. ते जवळ दिसायला दिसतंय पण खूप लांब आहे. हे बघा पहिलेचे बांधकाम हे पूर्ण दगडाचे आहेत. बघा हो का आमचे मालक जिथं कठीण प्रसंग असेल ना तोच मार्ग निवडतात. हो का सरळ पायऱ्या जायला असताना सुद्धा हो का लोखंडाच्या पायऱ्यावरून चाललेत. बघा कसरत बघा कसरत.
अभी जवानी बाकी है। हा अभी जवानी बाकी है. अभी एज कितना है 70 धर गए मला हाताला. 70 की एज में कसरत चालू आहे मम्मी 500 पायऱ्या जातो आता घे तिकडून जा. कसं आहे पुढे जा. हा उगा उगा मागं कर. थांबा पाणी जवळ जाऊ का? नाही थांब जरा आताच नको चला आम्ही गेलो नाही गेलो. पप्पा. तिकडे चढायचं ते पांढरं पांढरं जे आहे ना सगळं वाट ते पायऱ्यात पूर्ण वरपर्यंत इथं आहे ना मंदिर राम मंदिर राम मंदिर आहे तर. हां रामचं मंदिर आहे. राम लक्ष्मण सीता जेव्हा रिटर्न मला जात हे होते गाड आहे म्हणून किती सांगणार. इथं नाही त्या साईडला तिकडं पास कर. तुम्हाला सांगायला त्याला हे जगामध्ये एक जगा आहे ना तर हे पहिलं जग आहे इथं लक्ष्मी काय करतात सुग्रीवला ना एकच हे काय दिलं म्हणजे तू आता किशकिंधाचा राजा तू वालीला मारून वाली हेच जगामध्ये रामाला का लक्ष्मणाला. लक्ष्मण हे इथं बसलेल्या जागा आहेत हे बसलेलं जग कोण लक्ष्मण राम. राम लक्ष्मण सीता जाऊ मूर्ती बघा म्हणजे त्यावेळेस वनवासाला आणते त्यावेळेस हा ही जागा आहे का. इथं मूर्ती आहे मोठी. जाऊ बघा या तुम्ही मी पकडते कॅमेरा तुम्ही चला पर्यंत रे पायऱ्या. असं पाय जाऊ तुम्ही जाऊ मी करते नगलो डोक्याला पाय. वरती वरती थांब या मी पण जाते बरं पकड व्यासराजनं त्यांनी ना मारुतीला यंत्रमध्ये बांधलेलं आहे. हा व्यासराजानं चप्पल इथं सोडायचं का. इथं बसून जरा हनुमान चालीसा वाचला ना हा साक्षात दर्शन सारखं वाद्रेत येतं. आत्ताची मूर्ती आहे ना ते यंत्र ते यंत्रामध्ये ज्यावेळी व्यास राजे म्हणजे त्यांच्या ज्यावेळी व्यासराजे या ठिकाणी ध्यानासाठी बसलेले होते त्यावेळेस हनुमान ही त्यांच्या ध्यानामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होती. मग याला कंटाळून व्यासराजांनी हनुमानाला एका यंत्राने बांधून टाकलेलं आहे आणि तेच हे हनुमानाचं मंदिर आहे. खूप उंच आहे पण ते सुद्धा मी चढून वर आले. गोविंदाची मूर्ती आहे. ते मूल मूर्ती इथून गेलेला आहे. तुम्ही मूळ मूर्ती इथं जाते. होय एवढी त्याचा अभ्यास केल्यावरच माहिती मिळते. वरी काय अजून मूर्ती कशाची बालाजीची मूर्ती वरी आहे का. होय
येतो मग चल की ओम चला मी बसलो लय लांब. चल ए बापरे किती उंच आलो हा अजून बी उंच आहे या. थांब. हा मूर्ती जे आहे ना हा मूर्ती स्वरूपच त्यांनी तिथं त्या मूर्तीमध्ये बदललेलं आलं इथं काय हे डोंगर असं लय उंच उंच पायऱ्या येतात ते त्यांच्या इथलं पायऱ्या. हां या थांब पप्पा आधी येणार पप्पा मुंडी जाऊन बघते का लागेल काढतो कठीण झालं पण स्ट्रक्चर होता म्हणे. मूर्तीकडं जास्त नाव या आलं मूर्ती. बघा आता असल्या ह्याच्यामध्ये आले हे कापसाचं झाड आहे काही बाबा बालाजी म्हणे नव्हती पुन्हा उचलले काय की हे काय स्वरूप आहे. किती उंच बसलं हे काही तसं होतं पहिलंच नाही इथं पहिल्यापासून इथंच आहे. हे इकडंच हे किष्किंधाचं मार्ग होतं हे बंद केलेलं आहे. किसकिंदा हेच वाटते की हां हे सगळे 55 days एक पूर्ण हंपी बघायला पूर्ण आमचे बघायला एवढं रहस्यमय जग आहे ते. म्हणजे सगळं इकडेच घडलेलं आहे की सगळं हां रहस्यमय जगात एवढं आहे. हां 45 days मिनिमम पाहिजे. ते प्लेस आणि हे इथं छोटं दिसलं ना हां हा इथं हनुमानजी आणि रामजी पहिलं भेटत इथं त्यांचं हे झालं भेट. मिलन झालं हां फर्स्ट मिलन किष्किंधामध्ये त्यांचं फर्स्ट मिलन इथं झालं होतं. हां हे आहे ऋषीमुखी पर्वत होय हे ऋषीमुनी पर्वत आणि तो दिसतोय तो अंजनेद्र. अंजनी पर्वत हा हे ऋषीमुनी पर्वत. ऋषीमुनी पर्वत इथं झालं हनुमानजीचं आणि रामजीचं फर्स्ट मिलन हां कधी त्याने किष्किंधाला आलते हां आणि ते आहे मग अंजनेद्र. तेव्हापासून भक्त बनले का ते रामजीचे हा होय. आणि हे कशाचं आहे हे नाही हे आहे ऋषीमुखी पर्वत बरं आणि इथं मातंग पर्वतामध्ये सेंटरमध्ये आहे. हां ठीक आहे हां हे हे म्हणजे ह्याला का बरं एवढं मानण्यात येतं म्हणतात तर इथं शिवजी काय केलं ते विष्णूजीला म्हणजे ना हां शिवजी काय केलं ते विष्णूजीला त्यांचं चक्र दिलं ते हातात हां सुदर्शन चक्र हां इथं दिलं ते असं मान्य आहे. हम्म. आणि सेकंड इथं रामजी सीताजी आणि लक्ष्मणजीचं मूर्ती आहे तिथं केलेलं ह्याचं पत्तरवर हां 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 दगडावर हां ती खासियत आहे इथं. तरी आस्तागायत जपून राहिले तेव्हा हे सगळं हे आस्तागायत आहे की उभं बिना सिमटानं मग बिना काही नाही याला बिना सिमेंट आम्ही पंचमुखी हनुमानला गेलो होतो ना. हे काय ते सगळेजण पाण्यामध्ये सरक पाण्यामध्ये रिलॅक्स होण्यासाठी पाय सोडून बसलेले आहेत. हे काही आमचे मोठे जावाई आहेत. हे काही नातू मंडळी आहे. थांब हे काही इकडे मोठा नातू आहे. ही मुलगी आहे मधली. व्हिडिओ करायला बघ आता आम्हाला एवढं मोठं आनंद मिळवून देण्याचं कारण म्हणजे माझी मुलगी आणि ही माझे मोठे जावाई त्या दोघांच्या कृपेमुळे आम्हाला आज एवढं बघायला मिळाले. नाहीतर आम्हाला हे गाव पण माहीत नव्हतं ना आम्हाला किसकिंदा काय आहे ते हे बी माहीत नव्हतं.
आणले तिथून होय? आणि हे काही आमच्या मालकानं थोडा आग्रह केला मला की चल तुला दाखवल्याशिवाय जमत नाही. नाही मम्मी माझ्याकडे करा. लातूरून आणले मी माझं एकदा तर नाही तुझं तर मेन कारण आहे ग, मीच आहे मेन कारण. आहेच मेन कारण. आता ही ह्यांना जर माहित नसतं आपल्याला येत आलं असतं का? मी अगोदर जेवून गेले इकडे सगळं बघून गेले माहिती आहे मला. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले हे तर विसरले का? आठवा विसरलं. फक्त केस बघ रिया तुझ्या. हा ताई रियाचे केस उडायले तिकडून कर. रियाचे केस उडायले तिकडून कर. उड्या मारायच्या नाही. हा इकडे या इथे मारू शकता. चला लोक पळायले. हा हेच प्रेम भयानक हातल्याला आता खाली काय होता फाटल्याला हात लावला होता. हा उचलल्यासारखं करा करंगळीवर. असं जोर लावा असं. चला हिस्ट्री आणि हिस्ट्री एकदम छान सांगायची. जड हमको व्हिडिओ करू 1 महिना पुरा यूट्यूबवर. नवीन टॉपिक. अरे माझे पाय को काढ आमचे पाय माझ्या साठी का प्रॉब्लेम नाही झाला ना तरी. इथे भी कलाकारी आहे. सगळं संपलं पण आमचे पप्पा आम्ही निघालो आता परत. दिसतंय का येते का? बघा हा वरचा भाग आहे आणि हा गुहेतून रस्ता आहे हनुमान मंदिर आणि बालाजीच्या मंदिराकडे जाणार. मधून या मधून. मम्मी जाऊ या ना. मम्मी इकडे या. फोटो काढाय पहिलं. आता आमची मुलगी जावं गाडीवर निघालेत. आम्ही आता मोठ्या गाडीमध्ये जाणार आहोत. आता सगळं आमचं दर्शन वगैरे झाले आणि आता निघालो आम्ही घराकडे. कारण दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी खरंच आमच्या पावसाने राहिलेलं खूप पायाला गोळे आलेत. ते बघा हे गाड्या आलेल्या ह्या सुद्धा आता घराकडे आपल्या निघालेले आहेत. हे बघा आम्ही पण आता गाडीत बसायले आणि आता आम्ही निघालो घराकडे. आणि खरंच माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नंदी म्युझिक वाजायचे दगड नाहीत का पप्पा? हे असं वर चढून उजव्या साईडला कुठेतरी गेल्यावर आहे. ते म्युझिक दीदी हा, जे ती म्युझिकचं म्हणालीस ना हा. तेच मंदिरचं नाव आहे विठ्ठल. आजची वीस संपली. हा 3,500 अरे 5 स्टार 5 स्टार कोणचं 82,000 आहे म्हण. कुठल्या रेस्टॉरंटचं? इथं जे 5 स्टार हॉटेल आहे का कुठं? बावजी साहेब. हे बघा, हे आहे नरसिंहाचं मंदिर आणि हे मंदिर एका दगडामध्येच बांधलेलं आहे, असं एक आख्यायिका आहे. हे बघा, हे नरसिंहाची मूर्ती पूर्वी काळामध्ये एकाच दगडात बांधलेली आहे, परंतु मुघलांनी पुन्हा काय चाल खेळली की ही कलाकृती कोणालाच जोपासता येऊ नये, त्यासाठीही जाता जाता त्यांनी हे इकडचं मंदिर जाळून टाकलेलं आहे. भारतावर 150 वर्ष राज्य केलं आणि खरंच ह्या देशामध्ये राज्य करून काही ना काही पण देशाचं वाटोळच करून गेलेले आहेत मुघल. ते नरसिंहाचीच मूर्ती आहे ना, ते मोठी आहे नरसिंह आहे ना मोठा, तर ते नरसिंहाचं हे मंदिर होतं आणि तर हे जाता जाता मंदिर जाळून गेलेले आहेत आणि नंतर ते मग एकाच दगडामध्ये ते नरसिंहाचं मंदिर बांधलेलं आहे, कारण त्यांचा असा विचार होता की ही कलाकृती भारतामध्ये पुन्हा कोणीच जोपासू नये, असा त्यांचा वाईट हेतू होता. म्हणून त्यांनी हे जाता जाता पूर्वीचं मंदिर जाळून गेलेले आहे आणि ते आजही त्यांच्या वाईट कृत्याची साक्षी देतात. हे बघा, हे शिवलिंग एका दगडातच बनवलेलं आहे. हे पहिल्या कलाकृती करणाऱ्या माणसांची ही कलाकारी आहे. हे बघा, खाली पाणी आहे आणि या पाण्यामध्येच एका दगडात ही शिवलिंगाची मूर्ती स्थापन केलेली आहे. संध्याकाळी कसं वाटतंय? हो का, बघा हे माकडं किती वानर फौज एका लाईननं बसलेली आहे.